श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। तुम्हाला सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते। आणि आजचा विषय आपला होणार आहे की गुरुचरित्र पारायण आपलं चालू झालेलं आहे, पण गुरुचरित्र पारायण करत असताना बऱ्याच लोकांना अडथळे आले। म्हणजेच काय, मासिक धर्म आला किंवा आपण जे नियम असतात, जे नियम सांगितलेले असतात ते नियम आपल्याकडून पाळले जात नाही किंवा माझ्याकडून चुका होत आहेत ताई, तर काय करू। आणि ह्या अचूकपणे म्हणजे आपण बघा, जे मनात न ठेवता जे अचानकपणे चुका होत असतात, या केल्याने आपल्याला काही म्हणजे त्याचे दोष लागत दोष लागत असतात का, असे बऱ्याच लोकांना शंका असते। आणि मग हे आपण केल्यानंतर याचं प्रायचित्त म्हणून आपण काय करावं, किंवा मासिक धर्म आलं, सुत्तक आलं तर काय करावं, असं का होत असतं, किंवा गुरुचरित्र पारायण करणं हे माझ्या नशिबात नाही का, असे बऱ्याच लोकांना वाटत असतं। मासिक धर्म खूप लांब होता तरी देखील माझी तारीख आली, असं का घडत असेल। तर सर्वप्रथम मी तुम्हाला सांगेन, या गोष्टी ज्या आपल्यासोबत होत असतात हे शेवटी महाराजांची इच्छा असते, हे सर्वप्रथम आपण म्हणावं। आपल्या मनात येणं, सर्वप्रथम गुरुचरित्र पारायण मला करायचं आहे हा सुद्धा एक भाव आपल्या मनात येणं, हे सुद्धा आपलं भाग्य असावं, आणि तेव्हाच आपण गुरुचरित्राला पारायणाला सुरुवात करत असतो। पण बऱ्याच महिला मी आजकाल बघत असते बघा, आमच्या केंद्रामध्ये म्हणजे कालच्या दिवशी जेव्हा चंडी याग होता त्या दिवशी आम्ही चंडी यागाला थांबलो। आता बऱ्याच महिलांचं काय असतं बघा, आपलं पारायण करणं खूप एका बाजूला असतं आणि फोटो काढ, व्हिडिओ काढ, ह्या गोष्टी घडत असतात। कोणी महिला झोप येते। अरे बाबा, तुम्हाला करायचं आहे पारायण, पुन्हा तुम्हाला सांगेन मनोभावे करा, पूर्ण भाव ठेवून तुम्हाला करायचं आहे, हे लक्षात घ्या ना। तिथे आपण कशाला जात असतो, तर आपण गुरुचरित्र पारायण सोपं नाही, एक दिव्य अशी ऊर्जा असते आणि ती ऊर्जा आपल्यात येण्यासाठी आपण गुरुचरित्र पारायण करत असते। बऱ्याच महिला मी बघितल्या, एवढी संख्या आहे केंद्रामध्ये की बसायला जागा नाही। ह्या वेळा खूप लोक आहेत, मागच्या वेळी एवढे नव्हते आम्ही जातो, पण ह्यावेळी बसायला जागा नाही। ज्या महिलांनी गुरुचरित्र ग्रंथ बघितला नाही, गुरुचरित्र ग्रंथाचा एक अध्याय वाचला नाही, अशा सुद्धा महिला पारायणासाठी बसलेल्या आहेत। मला असं म्हणायचं, मी ते म्हणणार नाही की तुम्ही का बसले किंवा कशाला बसले, हा माझा प्रश्न नाही। पण तुम्हाला सांगू का, आपण जर पारायणाला बसत असतो, पुन्हा मनापासून बसायचं, त्या ग्रंथामध्ये काय दिलेलं आहे ते समजून घेणं खूप महत्त्वाचं असतं। तुम्हाला जर प्राकृत भाषा समजत नसेल किंवा त्या शब्दांचा अर्थ एकही तुम्हाला कळत नसेल, तर त्याचा अर्थच नाही बसण्याचा, मला तरी असं वाटतं। शेवटी तुमची इच्छा आहे, तुमचा भाव आहे, ते शक्य असेल तर करा। आपण घरी बघा, मोठं जे गुरुचरित्र असतं त्याचं पारायण आपल्याला सर्वप्रथम नाहीच सांगतात, महिलांनी करूच नका, पण आपण काय करतो, दिंडोरी प्रणीत जे असतं त्या गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण आपण करत असतो। त्यामध्ये प्राकृत भाषेत दिलेलं आहे आणि अगदी कमी संख्या आहे ओळींची, कमी श्लोक दिलेले आहेत आणि त्या पद्धतीने आपण करतो, म्हणून आपण सगळेच करायला निघालो। पण कुणी करत आहे किंवा मला केंद्रात होईल, माझ्याकडून घरी होत नाहीये, घरी माझ्याकडनं होणारच नाही, एवढा वेळ मी बसूच शकत नाही, एवढा वेळ मी देऊच शकत नाही त्या ग्रंथाला, तर बऱ्याच महिला काय करतात, तर केंद्रामध्ये सोपं जावं, अगदी कमी वेळामध्ये माझ्याकडून पारायण व्हावं म्हणून बसत असतात। तर हे गोष्टी जर तुम्ही करत असणार तर हे अगदी चुकीचं आहे, तुमचा भाव कुठेतरी कमी आहे। आणि बघा, आपण कुणीतरी बसतंय, कुणीतरी करतंय म्हणून करणं हे अगदी चुकीचं ठरत असतं। आता आमच्या केंद्रांमध्ये काय झालं बघा, कालच्या दिवशी चंडी याग होता त्या दिवशी, तर आम्ही गेल्यानंतर ग्रंथ वाचन झालं। ग्रंथ वाचन आपला गुरुचरित्राचे अध्याय झाले, त्यानंतर आरती होत असते 10:30ची। त्या आरतीच्या वेळी एक महिला आहे, आता त्या महिलेला जवळजवळ चौथा पाचवा 6वा महिना असेल, जेव्हा ती पाठ ठेवायला आली, ग्रंथ ठेवायला आली ती पहिल्या दिवशी केंद्रामध्ये, तिथे सगळेच सेवेकरी जे दादा ताई असतात, नेहमीचे जे सेवेकरी असतात, ते बोलत होते की तुम्ही गुरुचरित्र ग्रंथ जो असणार तो तुम्ही करू नका, तुमच्याकडनं बसलं जाणार नाही इथे, तर तुमची तब्येत खूप महत्त्वाची आहे आधी, बरोबर त्यांनी असं सांगितलं। पण नाही, त्या महिलेला हट्टच पकडला होता। तिला जर महाराज संकेत देत होते की त्यांच्या रूपात, आता सेवेकरी दादा किंवा ताई तिथे असतात आणि ते जर काही सांगतायत तर महाराजांच्या स्वरूपात सांगतायत, असं आपण कुठेतरी म्हणावं। परत आपल्याला जर काही संकेत मिळत असतात ते सुद्धा आपण बघावं। तिने ऐकलंच नाही त्या व्यक्तीने आणि पारायणाला बसली। आता सामूहिक पारायणाला ती बसलेली आहे, 5वा 6वा महिना तुला आहे, ती चक्कर येऊन अक्षरशः आरती, दत्त महाराजांची जेव्हा जय अनुसूयात्मज जी आरती आहे ती आरती चालू असताना अक्षरशः चक्कर येऊन खाली म्हणजे हे झाली, सगळ्यांनी उचललं बसवलं, आरती चालू होती,
तर या गोष्टी घडत असतात. तिचा बीपी लो झाला. मला म्हणायचंय तुमची तब्येत बरोबर नाही. महाराज कुठेच जात नाही. महाराज म्हणत नाही की तुम्ही गुरुचरित्र पारायणच करा. मी फक्त बघा, आपण ती सेवेकरी होती, पण तिच्या मनाला कुठेतरी समज असेल की मी दत्त महाराजांचं पारायण करणार आहे, मी करू शकेल असं तिचा पण भाव खरा असेल. पण मला काय म्हणायचंय, तुमची तब्येत खूप महत्त्वाची आहे. आणि अजून एक सांगेल, आपल्याला जर कुठल्या तरी रूपात संकेत मिळत आहेत की तुम्ही करू नका, ते सांगत होते, वारंवार सांगत होते की तुम्ही करू नका, तुमच्याकडनं होणार नाही, एवढा वेळ बसला जाणार नाही, तुम्हाला त्रास होईल, तर हे कुठेतरी संकेत म्हणावे आणि आपण मागे एक पाय घ्यावा. त्या व्यतिरिक्त दुसऱ्या सेवा द्या. तुम्ही खूप सेवा असतात केंद्रांमध्ये, खूप सेवा असतात. या दिवसांमध्ये कुठलीही सेवा करा तुम्ही, ती महाराजांपर्यंत पोहोचत असते. म्हणून तुम्हाला सांगेल, अट्टहास नाही करावा कुठल्याही गोष्टीचा. फक्त महाराजांना एवढंच बोलली की महाराज जे झालं ते, त्यांचा पण भाव खूप महत्त्वाचा होता. त्यांच्या बाळाला आणि त्यांना काही होऊ देऊ नका, फक्त व्यवस्थित असू द्या. त्या घरी गेल्या आणि त्यांना लगेच घरी पाठवण्यात आलं. तर या गोष्टी घडतात. आता त्यांचं पारायण अपूर्ण राहतं की पुढे कंटिन्यू करतात. त्यांची तब्येत बरी असेल तर बरं, नाही तर प्रॉब्लेम, परत पारायणाला खंड, अशा गोष्टी घडतात. बऱ्याच महिलांचा मासिक धर्म तुम्हाला माहिती असतो ना की आपला मासिक धर्म पुढे आहे, तर कशाला मग तुमचं गणित माहिती असतं शरीराचं, शेवटी येणं ते पण आपल्या हातात, ते नैसर्गिक गोष्टी असतात. त्यामुळे काही मनात घेऊ नका. बऱ्याच महिला रडत असतात, काय करू काय नको करू. आपला जर मासिक धर्माची तारीख असेल, तुम्ही जर सामूहिक पारायण केंद्रात करत असणार किंवा आपल्या घरात करत असणार, तर या पारायणाचा देखील ज्या पद्धतीने दुसरे नियम असतात. दुसरे नियम म्हणजेच काय, ब्रह्मचर्या पाळणे, कडकडीत ब्रह्मचर्या पाळणे, मांसाहार कडकडीत वर्ज्य असतो या पारायणाला, कांदा लसूण खायचा नाही. त्याच पद्धतीने गुरुचरित्राचं पारायण जे असतं त्याच्यात खंड पडू देत नाही, हा सुद्धा एक नियम खूप महत्त्वाचा असतो. टेंबे स्वामी जे आहेत ते आपल्या सगळ्यांनाच माहिती, त्यांनी सांगितलेले आहेत हे नियम. त्यांनी महिलांना पण नाही सांगितलेले आहेत गुरुचरित्र पारायण करायला. पण आपण दिंडोरी प्रणित जे करतो ते छोटं गुरुचरित्र मानलं जातं, मोठं जे असतं ते नाही, म्हणून आपण करत असो. पण जे मोठ्या गुरुचरित्राला नियम असतात ते छोट्या गुरुचरित्र म्हणजे दिंडोरी प्रणितला सुद्धा तेवढेच नियम असतात. म्हणून आपल्या घरात जरी तुम्ही पारायण करत आहे तर त्यामध्ये खंड पडणार नाही, याची काळजी आपल्याला घ्यायची आहे. हे लक्षात घ्यायचं. तुम्ही जर केंद्रात सामूहिक करत आहेत, तुमची तारीख आहे किंवा काही प्रॉब्लेम असेल, काही प्रॉब्लेम आला, तर त्या ठिकाणी आपली जेव्हा म्हणजे काहीतरी अडचण आली तर आपण स्वतः एखादी सेवेकरी बघावा आणि त्यांना आपल्या जागी बसवायचं आहे, आपल्या पाठावरती. आणि ते जो बसणार आहे, जो वाचणार आहे, आपलं पाठ कंटिन्यू करणार आहे, त्यांना सुद्धा ते नियम लागू होत असतात जे आपण पाळत असतो ते. ठीक आहे. या पद्धतीने आपल्या घरात सुद्धा तुम्ही पारायण करत आहात, त्या ठिकाणी मासिक धर्म, जर आता बऱ्याच महिलांचा प्रश्न होता की ताई मासिक धर्म आलं किंवा सुत्तक आलं, समजा मासिक धर्म तर आला तर आपण घरातच राहू, सुत्तक असलं तर घरातले व्यक्ती सगळेच असं सुत्तकचं घर असतं, तर तुम्ही कुणाकडूनही तुमचे मैत्रिणी असतील, मित्र असतील, कुणीतरी असेल आजूबाजू शेजारी, त्यांना बोलवा. त्यांच्याकडून तुम्हाला ते पारायण पूर्ण करायचं आहे. त्या पारायणाच्या ठिकाणी तुम्ही जाऊ नका, हात बोट लावू नका. जो कोणी व्यक्ती पारायण करण्यासाठी येणार आहे त्यांना गोमूत्र शिंपडायला सांगा आणि जे राहिलेलं गुरुचरित्र पारायण आहे ते पूर्ण करायला सांगा. दररोज त्यांना आरती वगैरे, तुपाचा दिवा, जे सामान असेल देवाचं तिथे आपलं ठेवलेलं असतं, तिथून त्यांना आरती करायला सांगा. खडीसाखरेचा अगदी नैवेद्य असेल तर तो तुम्ही दाखवायला, दररोज खडीसाखर त्यांनी नैवेद्याला दाखवली तरी चालेल. या पद्धतीने दोघी वेळा नैवेद्य खडीसाखरेचा चालेल. शेवटच्या दिवशी सांगता जी असते ती अगदी दूध साखर त्यांनी केलं तर अतिउत्तम, नाहीच केलं, कारण आपण करतो त्या पद्धतीने बाहेरच्या लोकांना आपण नाही सांगू शकत असं करा तसं करा. त्यामुळे अगदी दूध साखरेचा नैवेद्य त्यांनी दाखवला किंवा दूध चपातीचा नैवेद्य सांगता त्यांना करायला लावायची, त्या पद्धतीने करायला लावा. नंतर हे सगळं आपण त्यांना ग्रंथ वगैरे उचलायला सांगा, सगळं काही गोष्टी करायला सांगा. त्यानंतर आपला मासिक धर्म गेला किंवा आपलं सुत्तक गेलं, त्यानंतर आपण ज्यांनी संकल्प केलाय त्या पारायणाचा, ज्यांच्यामुळे म्हणजे ज्यांच्या सुरुवात केली होती पारायणाला, त्यांचा खंड पडलाय, त्यांनी नव्याने पहिल्यापासून सुरुवात करून एक गुरुचरित्राचं पारायण पुढे करायचं आहे, हे लक्षात घ्या. आता आलं बघा, बऱ्याच महिलांचा असा प्रश्न असतो की बघा की माझ्याकडून चुका झाल्या, छोट्या मोठ्या चुका ज्या घडत असतात, जसं गादीवर बसून गेली,
किंवा मग माझ्याकडनं वाईट असं बोललं गेलं, किंवा मग गाडी चालवत होती मध्येच कुणाला तरी वाईट बोललं गेलं, अशा बऱ्याचशा गोष्टी असतात. किंवा मग चुकून माझ्याकडनं मोहरी खाल्ली गेली फोडणीला, अशा बऱ्याच महिलांचा असतो प्रश्न असतो. किंवा चुकून माझ्याकडनं ही भाजी खाल्ली गेली, चुकून बाहेर माझ्याकडनं खाल्लं गेलं, या पद्धतीने रस पिला गेला, चहा पिली गेली बाहेर कुणाच्या घरी तरी. तर या गोष्टी ज्या असतात त्याला माफी म्हणून काय असते, सर्वप्रथम तुम्हाला सांगेल, या बाकीच्या गोष्टींना एवढे नियम सिरियस घेऊ नका. जे मी आधी सांगितले तुम्हाला ते नियम खूप महत्त्वाचे आहेत. ब्रह्मचर्या, मांसाहार, परान्न पण आपण टाळायचं आहे. ब्रह्मचर्या, मांसाहार टाळायचा आहे आणि पारायणात खंड पडू देऊ नका. ब्रह्मचर्या कडकडीत पाळायची आहेच आहे. जर तुमच्याकडून हे नियम पाळले जात नाही तर गुरुचरित्र पारायण करायचा विचार सुद्धा आणायचा नाही, कारण हे नियम जो पाळेल त्यांनीच गुरुचरित्र पारायण करावं, अन्यथा नाही करावं. खाण्यापिण्याच्या बाबतीत, बसण्या उठण्याच्या बाबतीत थोडेफार नियम इकडे तिकडे झाले चालतात. खाण्यापिण्याचे बघा, कांदा लसूण आपण वर्ज्य करावा. बाकी भाज्या, पालेभाज्या मी ही खाऊ का, कालच एक फोन आला, ताई मेथीची भाजी खाऊ का, तर तुम्ही जे सांगितलं त्यामध्ये असं सांगितलेलं आहे तो मला सांगेल. पालेभाज्या सगळ्या चालतात. शेपूचा डेकर येतो म्हणून शेपू खाऊ नका. मेथीची भाजी जसं आपल्या शरीरावर अवलंबून असतं. फळभाज्या, वांगे, गवार स्किप करा, बाकी खाऊ शकतात. चपाती खाऊ शकतात. तुम्हाला जर ज्वारीची भाकर खायची तर चपाती नका खाऊ, फक्त ज्वारीची भाकर 7 दिवस का, या पद्धतीने करा. पण या गोष्टींना सुद्धा माफी मिळेल, पण जे नियम आहेत ते पाळायचेच आहेत. आणि हे छोटे मोठे नियम जर तुम्हाला वाटते की मी चुकली, माझ्याकडनं हे खाल्लं गेलं किंवा अशी वागणूक झाली माझ्याकडून, तर त्यासाठी माफीसाठी आपल्याला विष्णू सहस्रनाम जे आहे, विष्णू सहस्रनाम हे रात्री आपल्याला वाचन करायचंच आहे. रात्री झोपायच्या आधी हे लक्षात ठेवा. आणि विष्णू सहस्रनाम हे पठण केल्याशिवाय आपण झोपायचं नाही. आपल्या दिवसभराच्या दिनचर्येमध्ये जेवढ्या काही चुका होतात त्या विष्णू सहस्रनाम पठण करण्याने छोट्या मोठ्या ज्या चुका असतात त्या माफ होत असतात. तसेच आपली जर चूक झाली असं तुम्हाला वाटत असेल की मी चुकलो, आज माझं वाईट माझ्या मनात वाटतं की मला असं, तुम्ही सरळ महाराज असतात आपल्या घरात, महाराजांजवळ बसा, नाक घासा, त्यांच्याजवळ क्षमा मागा. याशिवाय चांगलं कुठेच नाही, कारण ते बघत असतात, बाकी कोणी बघणार नाही पण ते बघत असतात. म्हणून त्यांच्याजवळ बसा आणि ते करा. आणि अजून एक सांगेल, तुम्ही जर पारायण करत आहेत तर पूर्ण मनापासून, मनाजीराव जे असतात, मन एकाग्र ठेवून पारायण करा. तुम्ही घरी करा, केंद्रात करा, कुठेही करा, मन शांत ठेवून करा. जर तुम्ही ओळीवर बोट फिरवत आहेत आणि वाचणारा वाचतोय लाऊडस्पीकरवर नुसता, त्याला अर्थ नाही. तुम्ही त्या ग्रंथातून, त्या अध्यायामधून काय शिकत आहे, काय मनन, काय चिंतन करत आहेत ते खूप महत्त्वाचं आहे. बऱ्याच महिला ती ओळ कुठे चालली जाते समजत नाही, मग बघतात तिकडे तिकडे की कोणती ओळ चालू आहे, किती नंबरची ओळ चालू आहे, अशा गोष्टी करत असतात. याला म्हणत नाही, पारायण म्हणतच नाही. तुम्ही एकाग्र चित्तेने तेवढा वेळ त्या पारायणाला, त्या ग्रंथाला द्यायचा आहे. फोटो काढणं, व्हिडिओ करणं, औदुंबर प्रदक्षिणा करत असताना या गोष्टी, त्या गोष्टी, आता मी दररोज जाते, दररोज मला काय होत नाही, मी पण व्हिडिओ काढू शकते की माझा आज इतका दिवस आहे, तितका दिवस आहे, आणि मग आम्ही अशी सेवा केली, आम्ही तशी सेवा केली. नाही पटत. देखावा नसावा सेवेमध्ये. महाराजांना या गोष्टी पटतच नाही, हे लक्षात घ्या. बरेच लोक बघते मी, मला नाही पटत तर मी नाही टाकत हे व्हिडिओ. मला फक्त जे योग्य वाटतं मार्गदर्शन करायचं, थोडं मला जेवढं जमेल तेवढं मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न करते. आणि जीवापासून मी जे पद्धतीने करते तेच मी तुम्हाला सांगेल. महाराजांना देखावा आवडत नाही, हे लक्षात घ्या. त्यामुळे या गोष्टी लक्षात ठेवून आपल्याला सेवा करायची आहे. सेवा आपण करत असतो. सेवा करत असताना 17 लोकांना आपण सांगत असतो काहीतरी गोष्टी, आणि देखावा करत असतो. देखावा करू नका, हे लक्षात घ्या. आणि आपलं पारायण आपण कंटिन्यू करा. मासिक धर्म येणं किंवा कुठल्याही गोष्टी सुत्तक येणं ते आपल्या हातात नाही, ते नैसर्गिक आहे. त्यामुळे या पद्धतीने तुम्ही सांभाळून करा. आधीच आपली तारीख बघा. जर झालं, चुकून मुकून झालंच, आपल्याकडून नाहीच, शेवटी समजायचं आपल्या नशिबात हे पारायण नव्हतं. महाराजांना अजून जास्त तुमच्याकडून सेवा करून घ्यायची आहे. हे जे अर्धवट पारायण झाले, 1-2 दिवस झाले ते, आणि प्लस पुढचं एक नवीन पारायण तुम्हाला करायचं आहे, म्हणजे जास्तीची सेवा महाराजांना तुमच्याकडून करायची आहे. तुमचं प्रारब्ध भोग किती आहे ते माहिती नाही, पण हे पारायण करून तुमच्याकडून वसूल करून घ्यायचं आहे महाराजांना, हे लक्षात घ्यावं. आणि त्या पद्धतीने आपण सेवा करायची. कुठेही ते गोंगाट करायचा नाही की असं का झालं, असं का झालं, आणि खंड का पडला, या गोष्टीचा विचार नाही करायचा. फक्त जे नियम कटाक्षाने पाळायचे ते पाळायचं. मन शांत ठेवायचं.
मन शांत ठेवून मनापासून जी सेवा करत असतो ती मनोभावे सेवा म्हटली जाते आणि ती खूप महत्त्वाची असते, तीच महाराजांना आवडते. चला मग खूप काही गोष्टी सांगितल्या आजच्या व्हिडिओमध्ये, नक्कीच तुम्हाला समजल्या असतील आणि या पद्धतीनेच आपल्याला पारायण करत असतं तेव्हा महाराज स्वीकारत असतात, हे लक्षात घ्या. चला, सांगितलेली सेवा महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि इथेच विराम घेते. नंतर अजून भेटेल अशाच व्हिडिओसोबत. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.